शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज खोमनाथ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी शेतकरी परिषद झालेली आहे आणि इथं एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। मुख्यमंत्री साहेब असे किंवा सरकार असे यांनी आता नुकतंच लाडकी बहीण योजना नावाची त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। मी सरकारला सांगू इच्छितो, महोदय सरकार, तुमचा मेहना त्या ठिकाणी फासावर चढायला लागलाय। त्या ठिकाणी मेहण्याच्या हातात इंड्रेलचा डबा दिला गेलाय, तो डबा त्या ठिकाणी बाजूला केला पाहिजे। त्याच्या गळ्यात जो फासाचा दोर आहे, जो फंदा फाशीचा पडलेला आहे, तो बाजूला काढला पाहिजे। शेतमालाचे दर्जे निर्यात बंद करून आणि विविध शेतकरी विरोधी कायदे करून जे शेतमालाचे भाव पाडलेले आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर आम्ही वर्षाला तुम्ही महिन्याला जे तुम्ही 1,500 देताय तेवढा तर त्याच्यात चौपट टॅक्स ह्या तुमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला परत देतील। म्हणून तुमचे आमचे परदेशी जसे शेतमालाचे भाव आहेत तसं परदेशातील भावाप्रमाणे आमचे शेतमालाचे भाव वाढवा। आम्ही 1,500 नाही तर तुम्हाला 1.5 लाख रुपये टॅक्स देण्याचा विचार त्या ठिकाणी तुमची लाडकी बहीण करते। तुम्ही एकच विचार करा आता, आणि जो फासावर चाललेला तुमचा मेहना आहे, लाडक्या बहिणीचा जो नवरा आहे, तिला वाचवा। त्याच्या हातामध्ये जो इंद्राचा डबा आहे तो काढायचा प्रयत्न करा। या ठिकाणी तुम्हाला मोठ्या इच्छेनं अपेक्षेनं सरकार तुम्हाला निवडून दिलेलं आहे असे या ठिकाणी शेतकरी म्हणून मी सांगू इच्छितो।